दोस्त श्री स्वामी समर्थ. तर आज मी बनवलेला आहे चॉकलेट केक आणि एकदम छान झालेला आहे. अगदी मऊ आणि स्मूथ झालेला आहे. खूप छान हा चॉकलेट केक झालेला आहे. तुम्हाला बी खूप खूप आवडेल. तुम्ही बघू शकता किती छान आहे. जाळीदार आलेला आहे आणि एकदम मऊसर आलेला आहे. पण मी प्रेस करून दाखवते. खूप मऊ आलेला आहे आणि तुम्ही विश्वास करणार नाही. मी बनवलेला आहे गव्हाच्या पिठाचा बनवलेला आहे. तर चला मग बघूया कसा बनवायचा गव्हाच्या पिठाचा चॉकलेट केक. तर त्याच्यासाठी मी एक इथं भांडं घेतले, जाळी घेतले आणि 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हे मी माप घेतलेलं आहे, सपाट घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग तिथं मी बेकिंग हे आपलं सॉरी पिठी साखर टाकली. त्याच्यानंतर पिठी साखर, बेकिंग सोडा अर्धा चम्मच, छोटा अर्धा चम्मच आहे. नंतर हे बेकिंग पावडर आहे, जे आपण बेक करायला वापरतो तेही अर्धा 1 चम्मच टाकायचं, जसं आपण याच्यानुसार. आणि नंतर मग हे सगळ्याच वस्तू नंतर मग कोको पावडर टाकायची. कोको पावडर मी 4 चम्मच घेतलेले. ते जो छोटा चम्मच आहे माझा मापीचा, हा 4 चम्मच घेईल मी. आणि तुम्हाला अजून जास्त टेस्टी पाहिजे असेल तर तुम्ही अजून टाकू शकता. पण मी इथं 4 चम्मच टाकले. भरपूर होऊन जातो हे, अगदी परफेक्ट होऊन जातं. नंतर मग ना हे सगळं मिक्स करून चाळून घ्यायचं आहे चांगलं. चांगल्या पद्धतीने सगळं व्यवस्थित मिक्स करून ते चाळून घ्यायचं. चाळायचं एक कारण असतं, ते सगळ्या वस्तू व्यवस्थित मिक्स होऊन जातात आणि व्यवस्थित होऊन जाते. बघ इथं माझे पिठी साखरमध्ये थोडेसे दाणे निघाले. त्याच्यासाठी मग मला चाळणं गरजेचं आहे. आपण जेव्हा ती पिठी साखर मिक्सरमधून काढतो तेव्हा थोडेफार दाणे राहून जातात. तर त्यानंतर मग आता हे मी सगळं मिक्स करून घेते. त्यानंतर मग त्याच्यात आपण मी पाऊच, जे 1 रुपयाचं पाऊच येतं ते कॉफी टाकते. कॉफी पण छान टेस्ट येतो. तिथं आपण जेव्हा आपण चाळणीत टाकलं ना तेव्हाही तुम्ही ती टाकू शकता, पण मी नंतर टाकते. आणि त्यानंतर मग एक साहित्य आपण आता इथं टाकूया. इथं मी तेल घेतलेलं आहे 1 कप. हे सगळ्यात छोटा कप असतो तो 1 माप घेतलेलं आहे. जसं तुम्ही मोठा 1 चम्मच घेऊ शकता. तेही चाळून घ्यायचं. तेलच्या ऐवजी तुम्ही तूप पण वापरू शकता, बटर बी वापरू शकता, पण ते तुम्ही गरम करून नॉर्मल टेम्परेचरमध्ये आणून टाकू शकता. त्यानंतर मग इथं मी आता हे बघा, हे मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि त्यानंतर मग मी इथं व्हॅनिला एसन आहे ते टाकते. त्याचे 4-5 थेंब टाकायचे. अगर तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्तही टाकू शकता, पण खूप छान लागतं आहे व्हॅनिला एसन. खूप आहे बघा. आता मी हे पण चांगलं मिक्स करून घेते. जेवढं तुम्ही चांगलं मिक्स करून घेणार तेवढं ते चांगलं असतं. आता हे बघा, हे तुम्ही आता इथं मी 1 कप दूध घेतलेलं आहे, जे मी थोडं थोडं करून टाकेल. अर्धा चम्मच टाकेल आधी आणि नंतर मग अर्धा कप टाकेल, नंतर मग अर्धा कप टाकेल. थोडं थोडं टाकायचं, कारण की आता ते मिक्स व्हायला त्याला किती दूधच्या ऐवजी तुम्ही पाणी पण वापरू शकता. आता हे मी जे बाकीचा अर्धा होता तेही मी टाकलं. आणि नंतर मग हे बघा, हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही चांगलं मिक्स करून घेणार तेवढं ते मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मग हे बघा, माझ्या मते अजून मला तो दूध लागेल, म्हणून मी अजून थोडंसं दूध घेईल आणि तेही त्याच्यात टाकून देईल. टोटली मला 2 कप दूध लागलं. ते जो माप मी घेतलेलं होतं, मी अजून दूध घेतलं. पूर्ण 2 कप ते दूध लागून गेलं मला. हो, कारण की ते गव्हाचं पीठ ना औषध जास्त करतं, त्याला जास्त लागतं. हे बाई मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे जेवढं. आणि हे मिक्स करताना एकच साईडने
मिक्स करायचं. तुम्ही घरी गेले चेंज नाही करू शकत. एक साईडने ज्या साईडने तुम्ही सुरुवात केली त्याच साईडने तुम्ही पूर्ण करायचं आहे. आता हे बघा इथं मी मस्तपैकी माझं तयार होऊन गेलेलं आहे. हे बघा मस्तपैकी. नंतर ना मी ते उरलेलं पण दूध टाकून दिलं होतं. हे बघा हे पण मी आता टाकून देते. म्हणजे जवळजवळ मला 2 कप हे लागले. हे 2 कप दूध लागलेलं आहे. हे बघा मस्तपैकी झालेलं आहे. छान तयार झालं होतं आणि खूप सुंदर झाला होता केक. हे बघा खूप म्हणजे बघा खूप सुंदर झालं. हे बघा किती छान झालं बेटर आपलं तयार आहे हे. आणि थोडंसं अजून मी थोडंसं फेटून घेईल म्हणजे त्याच्यात अजून हे होईल. हे बघा मस्तपैकी असं बेटर व्हायला पाहिजे. आता इथं आपलं हे तयार आहे बघा तुम्ही बघू शकता. चला मग तोपर्यंत आपण केकचं भांडं तयार करून घेऊया. हे एक साईडला ठेवू. इथं मी आकारचा केकचं भांडं घेतलेलं आहे. हे भांडं मला माझ्या वहिनींनी गिफ्ट केलेलं आहे. आता रक्षाबंधनला आल्या ना तेव्हा त्यांनी मला गिफ्टमध्ये आणलं. तर म्हटलं चला आज केक याच्यातच बनवूया. तर हे माझ्या वहिनींनी दिलेलं मला गिफ्ट आहे. तर मग त्याला मी आता थोडंसं तेल लावून घेते आणि मस्तपैकी आता हे करून घेईल. तेल लावून घेते. मग तेल लावल्यानंतर चांगलं मग त्याच्यात बेटर आपण टाकून देऊ. आणि दुसऱ्या साईडला मी ओव्हन बी गरम करायला ठेवलं. म्हणजे आमची माझी ती घरगुती ओव्हन आहे ते मी ते गरम करायला ठेवून दिलेलं ऑलरेडी आधी. तर आता हे परत एकदा मिक्स करून घेईल आणि त्याच्यात टाकून देईल. आता हे सगळं बॅटर आहे ते आपण त्याच्यात मिक्स करून घेऊया. हे बघा मस्तपैकी त्याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि मग हे करून घ्यायचं आहे. मस्तपैकी झालेलं आहे हे आता. आणि थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे त्या कारण त्याच्यामध्ये जे बबल असतात ते फुटून जातील आणि आपला केक अजून फुलून येईल आणि मस्तपैकी फुलेल. बबल कधी लावून गेले ना तर तो फुलत नाही, हे लक्षात ठेवायचं. हे बघा हे मस्तपैकी झालेलं आहे. आता याच्यातनं मी डेकोरेशनसाठी ना थोडेसे काजू आणि बदाम बारीक चिरून ठेवलेले होते तर ते मी डेकोरेशनसाठी टाकते. वाव खूप सुंदर झाले होते. हे बघा तुम्ही बघू शकता. अशी मी आयडिया ही पहिल्यांदा केली की बदाम वगैरे काजू बदाम बारीक चिरून त्याच्यावर डेकोरेशन करायचं. हे मी पहिल्यांदा करते. काही आयडिया नाही की तो कसा होईल, पण मग बघूया खूप छान येईल. मला तर पूर्ण गॅरंटी आहे. तर चला मग आता हे बेक करायला ठेवूया. इथं मी तव्यावर वाळू घेतलेली जी ऑलरेडी मी पहिलेच गरम करायला खूप आधी गरम करायला ठेवून दिली होती आणि खूप मस्तपैकी गरम झालेली ही. आता याच्यावर मी ना एक स्टँड ठेवेल आणि स्टँडवर ते भांडं ठेवेल. डायरेक्ट आपण तुम्ही कधी अशा पद्धतीने करत असणार तर कधी आधी एक स्टँड ठेवायचं. स्टँडवर मग केकचं भांडं ठेवायचं. डायरेक्ट ठेवू नका, नाही तर मग केक खालून जळून जाईल आणि वरती कच्चा राहील. आता हे जवळजवळ 20 ते 25 मिनटं आपण असंच ठेवून देऊ मिडियम गॅसवर. मिडियम गॅस ठेवायचा 15 ते 20 मिनटं. आता हे माझे झालेले आहेत जवळजवळ मी 20-25 मिनटं माझ्यात होऊ दिला. आता चेक करूया की तसं मी मध्ये मध्ये चेक करत होती पण झालेलं नव्हतं. तर हे बरोबर 25 मिनटाने मी चेक केलं तर झालेला होता. आता मी हा काढून घेते आणि जवळजवळ 25 मिनटं लागले मला. 20 मिनटं आणि वरती मी अजून 5 मिनटं राहू दिला होता आणि तो पूर्ण आपला रेडी झालेला आहे. आणि त्यानंतर मग आता मी हा काढून थंड होऊ दिला. आधी पूर्ण थंड होऊ द्यायचा आणि मग तिथं असे कट लावायचे. आता माझा हा पूर्ण थंड झालेला आहे तर साईडने मी आधी कट मारून घेते मग नंतर पलटून घेईल. साईडने कधी कट मारायचा नाही तर मग तो केक निघणार नाही आणि निघाला तर तुकडे होते. खाली तर आपण पेपर लावतो म्हणून तिथं कट मारायची गरज येत नाही, पण मग साईडने कट मारायची खूप गरज असते तरच तो केक आपला बाहेर निघेल, नाही तर बाहेर निघणार नाही. आता मी हा केक पलटून घेते आणि मग तुम्हाला खालच्या साईडचा बी दाखवते की किती छान झाला होता तो.
अगर निघत नसेल ना तर तुम्ही परत सरळ करून परत कट मारून परत तो पलटी करा, तेव्हा बरोबर निघून जातो. हे बघा जास्त वेळ लागत नाही, तो आपोआप निघून जातो. हे बघा इथं माझा एकदम छान झालेला आहे केक. हे बघा तुम्ही बघू शकता. आता तो आपण बेकिंग पेपर लावलेला आहे तो काढून घेऊया. हा बेकिंग पेपर कुठेही तुम्हाला किराणा स्टॉलवर दुकानावर मिळून जाईल. जिथं बेकिंगच्या वस्तू मिळतात तिथं तुम्हाला मिळून जाईल. हे बघू शकता खालच्या साईडने बी किती छान मऊ आणि कलर बी किती सुंदर आलेला आहे. तुम्ही बघू शकता. आता मी हा पलटून घेते, तुम्हाला पलटून पण त्या साईडने दाखवते. हे बघा मस्तपैकी झालेला आहे. किती छान केक झालेला आहे. मला गॅरंटी नव्हती एवढा छान येईल, पण मग खूप सुंदर झाला आहे हा गव्हाच्या पिठाचा केक. वाव, खूप सुंदर झालेला आहे. तर चला मग मी आता कापून बी दाखवते तुम्हाला की कसा झाला केक. वाव, खूप सुंदर झालेला आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. खूप खूप म्हणजे खूप छान केक झालेला आहे आणि अगदी मऊ पण झालेला आहे आणि मऊसर आलेला आहे. तुम्हाला मी दाबून बी दाखवते. जाळी पण किती सुंदर जाळी आलेली आहे. बघा तुम्ही बघू शकता किती मऊ झालेला आहे आणि खूप सुंदर हा केक झालेला आहे. तर माझा हा गव्हाच्या पिठाचा केक तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर बाय. श्री स्वामी समर्थ.